तुम्हाला माहिती आहे की चिंता करून काहीच होत नसतं, तरी देखील यानं त्या चिंतेने तुम्ही त्रस्त झालेले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण काळजी करणारा प्रत्येक व्यक्ती या 7 नियमांपैकी कोणता तरी नियम तोडत असतो, ज्यामुळे त्याला हा त्रास होत असतो. मला आठवतं, जेव्हा मी 20-22 वर्षाचा होतो तेव्हा सायकोलॉजी किंवा फिलॉसॉफीचा अभ्यास करण्यापूर्वी मला सतत प्रत्येक गोष्टीविषयी काळजी वाटायची, चिंता वाटायची. छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी भविष्यात काय होणार, माझं कसं होणार यासारख्या विचारांनी मी अगदी त्रस्त होतो. तेव्हा मला वाटायचं कुणी मला या चिंतेतून बाहेर काढणारा एखादा गाईड असला असता तर किती बरं झालं असतं. मग मला कळालं की यार, मला आत्ता तरी कळालंय ना की काय करायचं आणि काय करायचं नसतं ते. मग याविषयी ज्या लोकांना माहितीच नाही त्यांना देखील हे सांगितलं तर किती बरं होईल ना. त्यामुळे या व्हिडिओमधून 1 बाय 1 मी हे 7 नियम सांगणार आहे. आणि यातला 4था नियम हा देवाला मानणाऱ्या लोकांबद्दल आहे. जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुम्ही हा 4 नंबरचा नियम स्किप करू शकता, पण बाकीचे मात्र लक्षपूर्वक ऐका. तर सुरू करूया. नंबर 1, वर्तमानात जगा. आपल्या बहुतांश चिंता एकतर मागे काय घडलं याविषयी असतात, नाहीतर भविष्यात माझं काय होईल याविषयी तरी असतात. मागे काय घडलं काय नाही यात तर आपण काही बदल करू शकणार नाही. त्याने तसं वागायला नको हवं होतं किंवा हे असं घडायला नको हवं होतं. ह्या गोष्टी जशा आहेत तशाच असतील. आणि राहिला प्रश्न भविष्याचा, तर अजून ती वेळ आलेलीच नाहीये. त्यामुळे उद्या काय होणार हे कुणीच सांगू शकणार नाही. आपल्या हातात फक्त एकच काळ आहे आणि तो म्हणजे वर्तमान काळ, आत्ताचा क्षण. आणि हा आत्ताचा क्षणच असतो जिथे बहुतांश गोष्टी घडत असतात. त्यामुळे भूतकाळ आणि भविष्य काळाची चिंता न करता वर्तमानात मी काय करू शकतो याचा जर विचार केला तर नक्कीच आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला मिळू लागतात. नंबर 2, नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना स्वीकारा. आपल्याला मनःशांती तेव्हाच मिळेल जेव्हा आपण हे विनाकारणचं जे युद्ध खेळायला निघालोय ते आपण थांबवू. तो व्यक्ती माझ्याविषयी काय विचार करतो, माझं कसं होईल यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेरच्या असतात. आणि आपण या नियंत्रणाच्या बाहेरच्या गोष्टींना आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्यानेच आपल्या आयुष्यात कित्येक प्रकारची दुःख, कित्येक प्रकारच्या चिंता येत असतात. त्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीतच त्या गोष्टींना देवावर सोडा आणि जे तुमच्या नियंत्रणात आहे, ज्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता, ज्यात बदल करणं तुमच्याने शक्य असेल त्याच गोष्टींवर विचार करायला सुरुवात करा. नंबर 3, कृती करा. बऱ्याचदा आपल्या या चिंतेमागचं कारण हे असतं की आपण अशी कोणती तरी गोष्ट करत नाहीये जी आपल्याला करायला हवी होती. एका व्यक्तीच्या मनात गैरसमज झालाय आणि तो रागात मला मारण्यासाठी तिकडून निघालेला आहे. तर मी इथे चिंता करत बसण्याऐवजी लगेच फोन उचलून त्याला फोन केला आणि हा गैरसमज दूर केला तर माझी चिंता ही एका क्षणात दूर होऊन जाईल. अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही चिंतेत असाल तेव्हा स्वतःला विचारा की अशी कोणती गोष्ट आहे जी मला करायला हवी होती पण मी आता करत नाहीये आणि त्यामुळे मला चिंता येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त बोलल्याने किंवा एखादं कार्य जर रखडलेलं असेल तर त्या कार्याची स्वतःच्या परीने सुरुवात केल्याने लगेच चमत्कार व्हायला सुरुवात होतात. पण त्यासाठी पहिलं पाऊल मात्र तुम्हालाच उचलावं लागेल. नंबर 4, कृतज्ञता. देवाला मानणारी लोक ही बहुतांश वेळेला सुखी असतात कारण त्यांना ही एकमेव सवय असते जी ती प्रार्थना, पूजापाठ किंवा इतर काही क्रिया ज्या करत असतील त्याद्वारे करत असतात. आणि ती सवय म्हणजे देवाने जे काही दिले त्याच्याविषयी देवाचे आभार मानायची सवय. जो व्यक्ती त्याच्याकडे आहे त्याविषयी देवाचं आभार मानतोय त्याच्या आयुष्यात विनाकारणच्या चिंतेसाठी काही एक जागा नसते. जेव्हा देवाने जे काही दिलंय त्या गोष्टी आपण मोजायला लागू आणि त्यांचं खरं महत्त्व जाणून घ्यायला लागू तेव्हा इतर ज्या काही चिंता असतील त्या आपोआप आपल्या डोक्यातून निघून जाऊ लागतील. नंबर 5, इतरांच्या मताविषयी काळजी नको. आपल्या आयुष्यातल्या कित्येक चिंता यामुळे येत असतात कारण आपण कुणाला तरी इम्प्रेस करण्याचा किंवा कुणाची तरी मर्जी राखण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सत्य हेच आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडणार नाही. कोणीतरी असतो ज्याला तुम्ही आवडणार नाही, पण तुम्ही मात्र जसे आहात तसेच राहा. जर कुणाला तुम्ही जसे आहात तसे आवडत नसाल तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. याविषयी तुम्हाला चिंता करायची काय गरज आहे. नंबर 6, मन आणि देहाची काळजी.
व्यायाम करा किंवा मेडिटेशनची सवय असू द्या, दिवसातून एकदा तरी तुमच्या बॉडीला हलवत राहा. इकडून तिकडे चाला. 10,000 स्टेप्सचा टार्गेट जरी पूर्ण होत नसेल तरी निदान 5 किंवा अगदी 3,000 तरी स्टेप्स तुम्ही चालायला लागा. जेव्हा आपला देह हेल्दी असतो ना, तेव्हा आपोआप आपले हार्मोन्स बॅलन्स असतात आणि काही वायफळ गोष्टीच्या चिंता ज्या काही मनात आपोआप येणार असतील त्या हळूहळू दूर निघून जायला लागतात. नंबर 7, आयुष्य छोटा आहे. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए असं म्हणतात. शेवटी सगळ्यांचा शेवटच होणार आहे आणि त्या दिवशी ज्या काही चिंता तुम्ही आज करताय त्या निरर्थक ठरणार आहेत. पण ज्या क्षणात तुम्ही मनसोक्त जगलात, मनातून तुमच्या लोकांवर प्रेम केलत आणि स्वतः सोबतचेच सुखद क्षण भोगले असतील, त्याच गोष्टी असतील ज्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत टिकून राहतील. त्यामुळे जी काही चिंता तुम्हाला सतावत असेल तिला म्हणा की तुला जे व्हायचं ते हो, पण आत्ता तरी मी एकतर यावर काही मार्ग काढेल आणि ही गोष्ट जर माझ्या नियंत्रणाबाहेरचीच असणार आहे तर निदान हा क्षण तरी मी आनंदात घालवेल. धन्यवाद मित्र.